राजहंसगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात उंच मूर्ती आहे. कशा पद्धतीनं काम झालं त्याचा अभिमान आम्हाला आहे की तुम्हाला एक तरुण पाहिजे आहे, तुम्हाला बेळगावचा मुलगा पाहिजे आहे, तुमचा भाऊ पाहिजे आहे. मग गृहलक्ष्मीमध्ये सर्वसामान्य कुटुंबांना प्रत्येक महिन्याला 2000 देण्याचा हे फार मोठा योजना आहे. 100% माझा विजय निश्चित आहे. फक्त तुम्ही लीडचा आकडा बघा. बेळगावमध्ये राहून बेळगावकरांचं सेवा करायचं असेल तर तुम्हाला पहिला बेळगावकर होणं हे फार गरजेचं आहे. लोकसभा निवडणूक 2024 रणधुमाळी लोकसभेची. जनतेचा कौल कुणाला, कुणाचं पारडं किती जड. पाहत राहा तरुण भारत डिजिटल मीडियावर. काँग्रेसने यावेळी कर्नाटकात युवा नेतृत्वाला संधी दिली आहे. चिक्कोडी मतदारसंघातून प्रियंका जारकिहोळी तर बेळगाव लोकसभा मतदारसंघातून मृणाल हेब्बाळकर यांना लोकसभेच्या रणांगणात उतरविले आहे. आपल्यासोबत आज बोलण्यासाठी आहेत काँग्रेसचं एक उमदा आणि युवक नेतृत्व म्हणून जे समोर येत आहे ते मृणाल हेब्बाळकर. सर, तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. सर, माझा पहिला प्रश्न असणार आहे की तुम्हाला काँग्रेसने एक मोठी संधी दिली आहे, या संधीचं तुम्ही सोनं कसं करणार आहात? पहिल्यांदा मी तरुण भारत सर्व वीक्षकांना मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. खास करून तरुण भारतचा टीम. काँग्रेसने ह्यावेळी खास करून बेळगाव जिल्ह्यामध्ये बेळगाव लोकसभा मतदारसंघ असू देत किंवा चिक्कोडी मतदारसंघ असू देत, दोन्ही ठिकाणी एक युवकांना संधी दिलेला आहे. आम्ही प्रत्येक वेळा देशाच्या हिताचा जेव्हा चर्चा येते जास्त वेळी, तेव्हा आमच्या मनामध्ये सगळ्यांचा एक प्रश्न असतो. प्रश्न काय आहे आमच्यामध्ये की जास्तीत जास्त युवक आज राजकारणात यायला पाहिजे, जास्तीत जास्त युवक आज समाजकारणात यायला पाहिजे, युवकांचा आज फार मोठा भागीदार पॉलिटिक्समध्ये असायला पाहिजे, हे चर्चा कायम असते. म्हणून मला स्वतःला मी भाग्यवान समजतो. खास करून मी ह्या बेळगाव जिल्ह्याचा ह्या मातीमध्ये जन्मलेला एक युवक स्वतःला भाग्यवान समजतो. बेळगाव नगरीमध्ये एक सेवा करण्यासारखी मला एक संधी मिळालेला आहे आणि हे एक फार मोठी जबाबदारी आहे. सर, तुम्ही इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि तरुण वयात राजकारणात समाजकारणात यावंसं असं का वाटलं? मी 2011 पासून JIT गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मी इंजिनिअरिंगला शिकायला सुरुवात केला. 2015 मध्ये डिग्री माझा संपला. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2013 मध्ये पहिल्यांदा आमच्या मातोश्री लक्ष्मीताई हेब्बाळकर निवडणुकीला उभारले होते. मग योगायोगानं मी तर त्या पद्धतीनं त्यावेळी निवडणुकीला आईंचा मदत करत आजपर्यंत तुम्ही जर बघितला, आजपर्यंत ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रत्येक कार्यशैलीमध्ये प्रत्येक कार्यक्रमात लोकांचा सुख दुःख असू देत किंवा शेतकरी वर्ग असू देत, महिला वर्गांचा, युवकांचा, प्रत्येकांचा मी आज परत सेवा करत आलेला आहे. आणि मला असं वाटतं कुठे ना कुठे आज आई कुठल्या पद्धतीनं चांगलं काम करत आहेत. आई किंवा आमचे मामा असू देत चंद्राजना हट्टीवळी, हे चांगलं काम करत आहेत, समाजसेवा करत आहेत. आणि माझंही सुद्धा एक शिक्षित एक इंजिनियर होऊन माझंही सुद्धा जबाबदार आहे. जेव्हा मी सांगतो की आज युवक जास्तीत जास्त यायला पाहिजे समाजकारणात, मग माझंही मोठा जबाबदारी होते की मी लोकांचं सेवा करायला मी यायला पाहिजे. सर, बेळगावमध्ये बघितलं तर मोठा एखादा इंडस्ट्रियल हब नाही आहे. तर नोकऱ्यांसाठी मग मुलं एकतर बेंगलोर किंवा मुंबई पुण्याकडे जातात. त्यामुळे तुम्हाला जर लोकांनी संधी दिली तर तुम्ही कशा पद्धतीने युवकांच्या रोजगारावर काम करणार आहात? मी तरुणांना एक विनंती करतो. खास करून आमचे बेळगावचे तरुण भरपूर उत्साही आहेत, भरपूर कार्यक्षमता आहे त्यांच्यामध्ये. परंतु आज तुम्ही जरा विचार करा. सगळ्यांना माझा विनंती आहे की 20 वर्षापासून आमच्या बेळगाववरती भरपूर अन्याय होत आहे. आमच्या इथं 7-8 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, 3-4 मेडिकल कॉलेज आहेत, 3 युनिव्हर्सिटी आहेत, फार मोठे मोठे सरकारी युनिव्हर्सिटी आहेत. तरीही सुद्धा आमच्या मुलं बाहेर गावाला जातात नोकरी करण्यासाठी. आणि अजून तुम्ही जर ग्रामीण भागात आला, अजूनही आमच्या तरुणांना एज्युकेशन काय आहे किंवा कॉलेज काय आहे त्याचं शिक्षण नाही आहे. कधी ना कधी आम्हाला असं वाईट वाटते की आज अजूनही आमच्या लोकांपर्यंत आम्ही शिक्षण देण्यातही काही चुका नेत्यांकडून झालेल्या आहेत. परंतु 20 वर्षात या भागात मोठे मोठे फॅक्टरी निर्माण करणं किंवा सॉफ्टवेअर कंपनीज निर्माण करणं किंवा मोठे मोठे योजना आणून इथं स्पेशल इकॉनॉमिक झोन असू देत किंवा त्या झोनमध्ये मोठे स्टार्टअप्स आणायचं, हे जबाबदारी कुणाचा होता? हे जबाबदारी सगळं सरकारचा, जे केंद्र सरकारचा योजना आणून इथं एक स्टार्टअप हब करण्याचा फार मोठा संधी आमच्या बेळगावला आहे. हे कुणाचा जबाबदारी होता? आणि आताचा परिस्थिती असा आहे की तुम्ही निर्णय घ्या की तुम्हाला एक तरुण पाहिजे आहे, तुम्हाला बेळगावचा मुलगा पाहिजे आहे, तुमचा भाऊ पाहिजे आहे, की
तुम्ही तुमच्यासमोर दुसरं पण एक ऑप्शन आहे. हे तुम्ही विचार करण्यासारखी एक संधी आहे, खास करून तरुणांना. कारण की गेल्या 20 वर्षापासून कशा पद्धतीनं कार्यक्षमता त्यांचा आहे हे तुम्हाला माहिती आहे. कशा पद्धतीनं कार्यक्षमता आमचा आहे, आम्ही कशा पद्धतीनं आजपर्यंत विकास केलेला आहे. आमचा म्हणजे लक्ष्मीताई हेब्बाळकर आणि आमचं सर्व जे काही टीम आहे, किंवा मी मृणाल हेब्बाळकर असो, कशा पद्धतीनं आम्ही काम केलं. तुम्ही निर्णय घ्या. कारण की आमच्या बेळगाव लोकसभामध्ये फार मोठं टुरिझमचं आम्हाला ऑप्शन्स आहे. आज तुम्ही राजहंसगड घ्या. राजहंसगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात उंच मूर्ती आहे. कशा पद्धतीनं काम झालेलं आहे, त्याचा अभिमान आम्हाला आहे. कारण की समाजासाठी आज आम्ही काय काम करत आहे. आमच्या बेळगाव लोकसभामध्ये टुरिझम वाढवण्यासाठी तुम्ही जर बघितला, सौंदतीला यल्लमाचा डोंगर आहे, यल्लमाचं मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर. गोकाकला गोकाक फॉल्स आहे. रामदुर्गला शबरीचं फार मोठं मंदिर आहे. ह्या भागाकडे कोणीतरी लक्ष दिला होता काय, किंवा ह्या भागाचे खासदारने कधीतरी त्याच्याबद्दल बोललेलं होतं काय? कधीच नाही. आज तर राजहंसगड कशा पद्धतीनं विकास झालेला आहे, कशा पद्धतीनं आज फॉरेनर सुद्धा तिथे येतात, आम्हाला अभिमान आहे त्याचा. राजहंसगड कशा पद्धतीनं आमच्या आई लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी विकास केलेला आहे. शिवाजी महाराजांचा सर्वात भारतातला उंच मूर्ती तिथं बसवलेला आहे. आम्हाला त्या पद्धतीनं टुरिझम सुद्धाही वाढवायला पाहिजे. तिथं तरुणांना तिथं रोजगार मिळू शकते. सर, आता तुम्ही आईंचा उल्लेख केलातच. कर्नाटकाच्या महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री आहेत. त्याचबरोबर तुमचे मामा चंद्रराज हट्टीहोळे हे विधान परिषद सदस्य आहेत. तुम्हाला निवडून येण्यासाठी ते रात्रंदिवस झटतायत किंवा मतदारसंघात प्रचार करतायत. याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? मी खरोखर देवाकडे कितीही मी धन्यवाद केला तर ते फार कमी आहे. कारण की अशा आई भेटणं माझं भाग्यामध्ये, मी खरोखर काहीतरी माझ्या पाठीमागच्या जीवनात काहीतरी मी पुण्य केलं असणार. कारण की आई फार फार म्हणजे फार श्रमजीवी आहे आमचे. कधीही सुद्धा कोण पण गोरगरीब जनता किंवा शेतकरी कोण पण आमच्या घरी आलं तर कुणालाही आम्ही परत पाठवत नाही आहे. हे आमच्या घराचं एक शैली आहे आणि ते आमचं कार्य करायचं एक पद्धत आहे. परंतु आज आई सुद्धा स्वतःहून काय म्हणतात की कृष्णाने अर्जुनला काय म्हटलं होतं महाभारतच्या युद्धात, की मी अर्जुनचा सारथी आहे. सारथीहून त्यांनी माझ्यासाठी एवढं आज मैदानात उतरून काम करत आहेत किंवा प्रचार करत आहेत. मी खरोखर देवाकडे कितीही त्यांचा धन्यवाद केलं तर ते फार कमी आहे. आणि त्यांच्यासारखाच जे काही लोकसेवा केलेत तसं करायचं मी ताकद ठेवतो आणि ते करून दाखवतो. सर, मागील काही दिवसात बघितलं तर बेळगावचे प्रोजेक्ट, जे मोठे मोठे प्रोजेक्ट होते ते सगळे हुबळीला गेलेत. मग तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? बेळगावचे मोठे मोठे प्रोजेक्ट जसं सारखे तुम्ही उडान स्कीम पहिला आम्हाला यायला पाहिजे होता, ते कुठं गेला? बाहेर जिल्ह्याला गेला. आज तुम्ही जर बघितलं रेल्वे स्टेशन हाय एक मोठं बिल्डिंग बांधलं गेलं आहे, परंतु अजूनही गुड्स ट्रेन आम्हाला केवढे मिळायला पाहिजे, ट्रेड केवढं वाढायला पाहिजे. फक्त पॅसेंजरच रेल्वे स्टेशनमधून जातात हे सांगता येत नाही. गुड्स ट्रेनचंही संख्या वाढायला पाहिजे, ट्रेड वाढायला पाहिजे. तुम्ही आज आमचा मार्केटचा जर परिस्थिती बघितला, 20 वर्षाचा पाठीमागे जाऊन बघा आणि आताचा जर परिस्थिती बघितला, ते हाय तसंच आहे. फर्स्ट गेटचाही मुद्दा तसंच आहे, सेकंड गेटचाही मुद्दा तसंच आहे. जर हे सगळं जर तुम्ही बघितला, बेळगावमध्ये राहून बेळगावकरांचं सेवा करायचं असेल तर तुम्हाला पहिला बेळगावकर होणं हे फार गरजेचं आहे. म्हणून हे सगळं लक्ष ठेवून काम करायचं माझं एक लक्ष आहे. त्या पद्धतीनं काम करायचं मी स्वप्न ठेवलं. तुमचा मतदारसंघ खूप मोठा आहे आणि म्हणजे तो खूप, या मतदारसंघात प्रत्येक मतदारापर्यंत तुम्ही कसे पोहोचताय? मी एक युवक आहे आणि मी पहिलाच तुमच्या प्रश्नामध्ये एक सांगितलं की मला कार्य करायचं, माझ्यामध्ये एक कार्यक्षमता आहे. आजपर्यंत मी 10 वर्षापासून ग्रामीण मतदारसंघात मी काम केलेलं आहे. युवक असल्यामुळं मी कुठल्याही भागामध्ये कुठल्याही टायमामध्ये जेव्हा मला बोलवतात तेव्हा मला जायला आधी हिरिरीनं काम करायला माझ्यामध्ये एक उत्साह आहे. तेच जर तुम्ही सिनियर पॉलिटिशियनमध्ये बघितला, आम्ही कुणाबद्दल टीका करूया नको, परंतु सिनियर पॉलिटिशियनमध्ये जर तुम्ही कुठल्या पण सिनियर पॉलिटिशियन एक युवकसारखं काम करायचं त्यांच्याकडं पद्धती नसणार किंवा त्यांच्यामध्ये क्षमता नसणार. एक युवकला जेवढं शक्ती आहे आज, एक युवक किती काम करू शकतोय त्या पद्धतीनं आज मी करायला मी घट. काही काळात आता निवडणुका होणार आहेत, निकाल लागतील. तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचा ड्रीम प्रोजेक्ट काय असणार आहे? आज तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही बेळगाव ग्रामीण मतदारसंघ जर तुम्ही बघितला, आज बेळगाव ग्रामीण मतदारसंघात असं आहे की मी असू देत, माझं आई असू देत किंवा आमचं कार्य बघून आज प्रत्येक कुटुंब मला खास करून किंवा आमच्या आईला घरचा मुलगा, घरची मुलगी असं फक्त बेळगाव ग्रामीणच नाही, पूर्ण आज बेळगाव शहर हे वक्तव्य करत आहेत, असं बोलत आहेत. उद्या निवडून आल्यानंतर पहिला माझं काम असणार आहे जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळवून देणे. कारण की
इंडिया गठबंधनचं सरकार आल्यानंतर 30 लाख युवकांना रोजगार, सरकारी रोजगार मिळवून देण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये प्रामाणिकपणे ना आमच्या भागातले किती युवकांना मी रोजगार देऊ शकतो ह्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचं माझं पहिलं लक्ष आहे. त्याचबरोबर आमच्या बेळगावच्यासाठी खास करून एक हेल्पलाईन नंबर काढून प्रत्येक गरीब जनतापर्यंत हेल्पलाईन नंबर पोहोचवायचा आहे. कुठल्याही डिपार्टमेंटचं काम असू देत, कुठल्याही इलाख्याचं काम असू देत, किंवा आज कर्नाटक राज्यात आमचं सरकार आहे, आमच्या प्रत्येक कामामध्ये लोकांचं सेवा कसं करायचं ह्यासाठी हेल्पलाईन नंबर ही काढायचं माझं एक लक्ष आहे. ते मी पहिला ताबडतोब करायचा मी प्रयत्न करतो. सर, अनेक प्रश्न होता की लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखालीच आज पाच स्कीम ज्या आहेत कर्नाटकात, त्याचा फायदा तुम्हाला कितपत होईल? आज लक्ष्मीताईंच्या नेतृत्वाखाली फार मोठं एक स्कीम म्हणजे गृहलक्ष्मी. तुम्ही जर बघितला, जर साधे खाण्यापिण्याच्या पदार्थांचा आज जर रेट बघितला, महागाई बघितला, आज शेतकरी आमची आई शेतकरी जाऊन आज बाजारमध्ये कुठंतरी औषध गोळ्या जर घ्यायला गेले तर औषध गोळ्याचा बिल किती येतोय? एका महिन्यामध्ये किती वेळ त्यांना मेडिकल शॉपला जावं लागतंय? कमीत कमी 2 ते 3 वेळ तरी त्यांनी जाणार. 10 दिवसात तरी त्यांनी गोळ्या घ्यायला म्हणजे 3 तर जाणार. मग तिथं त्यांचं बिल किती होणार एक महिन्याला जर बघितलं? 2,500 ते 3,000 कधी कधी होत आहे. मग गृहलक्ष्मीमध्ये सर्वसामान्य कुटुंबांना प्रत्येक महिन्याला 2,000 देण्याचा हे फार मोठा योजना आहे. आज शेतकरी एक माणूस पुरुष दिवसाला पूर्ण दिवस राबला तर दिवसाला किती मिळतात त्याला? जास्तीत जास्त करून किती? 300 रुपये. 300 रुपये एक दिवसाला झालं तर एक महिन्याला किती झाला? 6,000 ते जास्त करून 9,000. कुठंतरी त्यांना पुढचं त्यांचं कुटुंब सांभाळायला होतंय काय? म्हणून हे सगळे मध्यनजर घेऊन फार मोठ्या योजना गृहलक्ष्मी हे सरकारने घोषणा केलेली आहे आणि गृहलक्ष्मी आज प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्याचा फायदाही आम्हाला ह्या निवडणुकीला मिळणार. लोक खुश आहेत, लोकांना ते पोचत आहे. आणि त्याबरोबर सतीशण्णा जारकिहोळी साहेबांनी जे काही ह्या शहरच्या विकासासाठी काम केलेलं आहे, लक्ष्मी हेब्बाळकरनी ह्या शहरच्या विकासासाठी काम केलेलं आहे, ह्या दोन्ही लीडरचं जे काही योगदान आहे त्याचाही फायदा आम्हाला मिळणार. आणि आज जर तुम्ही परिस्थिती बघितला, आज शहरामध्ये कुठेही गेलं तर हे बदलावचा लोक आज चर्चा करत आहेत. आणि खास करून शहरातली लोकही चर्चा करतात की ह्यावेळी आम्हाला बेळगावचा एक युवक आहे, बेळगावचा स्वाभिमानचा प्रश्न आहे, बेळगावचा अस्मितेचा प्रश्न आहे, बेळगावच्या युवकाला आम्ही साथ देऊया. आणि सगळ्यांनी मिळून ह्यावेळी एकजुटीनं काँग्रेस पक्षाचे सर्व नेते असू देत, बेळगावचे सर्व नेते मंडळ असू, सर्व वरिष्ठ नागरिक असू देत, सर्व युवक असू देत, ह्यावेळी सगळ्यांचा पाठिंबा फार माझा पाठीमागा आहे. 100% माझा विजय निश्चित आहे. फक्त तुम्ही लीडचा आकडा बघा, एवढं मी विश्वासानं तुम्हाला सांगू इच्छितो. वेळात वेळ काढून तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये पण आम्हाला वेळ दिलात त्याच्याबद्दल तरुण भारत आपले आभार आहे. कॅमेरामन विजयसह मी सुशांत कुरंगी, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव.